या लॉकडाऊन मध्ये पप्यानं 3 वेळा पोलीस स्टेशन केलं, पण गोरीपान बायको घरी आणली. पप्यानं बायको गोरीपान केली, पण जर त्या स्वभाव चांगला नसेल तर ती ज्या घरात जाईल त्या घराचा स्वर्ग होईल का नरक? नरक. आणि भले एखादी रंगाने सावळी मुलगी असू द्या, पण जर स्वभावानं अत्यंत चांगली असेल तर ती ज्या घरात जाईल त्या घराचा स्वर्ग होईल का नरक? स्वर्ग. कारण गुणांची सौंदर्यता ही काळानुसार वाढणारी आहे आणि रूपाची सौंदर्यता ही काळानुसार कमी होणारी आहे. मग आम्ही कोणत्या सौंदर्यतेला महत्व देतो? माझ्या बहिणींनो, आज याचा विचार मात्र नक्की करायला हवा. म्हणूनच आजपासून मी दिसते कशी यापेक्षा मी वागते कशी, आल्या गेल्या पाहुण्यांचा आदर तिथे करते कशी आणि आपल्या सासू सासऱ्यांसोबत राहते कशी, याला तुम्ही आता प्राधान्य देणं काळाची गरज आहे. आम्ही किती मोठ्या घरात राहतो, किती स्क्वेअर फूटच्या बंगल्यात राहतो. माझ्या बहिणींनो, आजपासून या गोष्टीला किंचितही किंमत देऊ नका. पण आम्ही आमच्या सासू सासऱ्यांसकट घरातल्या किती जणांच्या हृदयात आहोत, याला सगळ्यात मोठी किंमत आहे. आणि एवढं एक वाक्य जरी तुम्ही आजच्या कीर्तनातून घेऊन गेलात, तुमचं मला माहित नाही भगवंताच्या दरबारातली आजची सेवा यशस्वी असेल, मायबाप, यशस्वी असेल. अहो, खऱ्या अर्थाने मला सांगा, आता 8 दिवस झाले नाहीत महाराज. इकडे जालन्यामध्ये कीर्तन संपल्यावर मला एका ताईने विचारलं होतं, महाराज अहो काय सांगता सासऱ्यांची सेवा करा. माझी सासू एवढी फटकळ आहे, मला प्रत्येक शब्दात टाकून बोलते. आणि सासरे तर एवढे हुशार आहेत, मी घरात असले का म्हणतात, काय चालले बाळा, बरी आहे ना बाळा, तब्येत कशी बाळा, तिचं ऐकू नको बाळा. पण मी एकदा कपाशिक गेले की माझ्याच आहेरात आलेल्या सोफा सेटवर ते सासूबाई शेजारी बसले की माझ्याच नावानं खडे फोडतात. म्हणून मी या दोघांनाही उचललं आणि वृद्धाश्रमात नेऊन ठेवलं. सांगा महाराज, मी काय चूक केली? म्हटलं, ताई तुझं अगदी बरोबर आहे, मान्य करतो तुझी सासू फटकळ आहे, हेही मान्य करतो तुझे सासरे फटकळ आहेत. फक्त ताई माझ्या एकाच प्रश्नाचं उत्तर दे, हेच तुझे सासू सासरे जर तुझे जन्म देणारे तुझे आई वडील असते आणि स्वभावानं असेच फटकळ असते, तरी त्यांना तू वृद्धाश्रमातच नेऊन ठेवलं असतं का? त्यानंतर त्या ताईकडे मात्र उत्तर नव्हतं. महाराज, माझं उत्तर मात्र मला मिळालं होतं. माझं कीर्तन पटलं नाही, हरकत नाही, मला परत कधी बोलू नका. पण तुमच्या पायावर डोकं टेकून विनंती करतो, आता मनातील विचार बदला. याचं कारण असं आहे महाराज, कारण खऱ्या अर्थाने जर पाहिला गेलं तर तुळशीचं लग्न होऊन 2.5 महिने झाले. पण आपल्या खऱ्या तुळशी, आता आपल्या घरातल्या जर खऱ्या अर्थाने मुलीचं लग्न करताना आजपासून आपल्या लेकीला कधी सांगू नका, बाळा तुझं आता घर बदलणार आहे. आजपासून आपल्या लेकीच्या काळजात एकच गोष्ट बिंबवा, बाळा तुझ्या घराबरोबर तुझं मनही तुला बदलावं लागणार आहे. कारण तू ज्या घरात जाणार आहे त्या घरातल्या पुढच्या 7 पिढ्यांचा स्वर्ग करायचा की पुढच्या 7 पिढ्यांची त्यांची माती करायची, हे फक्त आणि फक्त तुझ्या संस्कारावर अवलंबून असणार आहे. आपली मुलगी शिकली पाहिजे, शिकून डॉक्टर, वकील, इंजिनियर झाली पाहिजे, पण एक दिवस तिला सासरी जायचंय म्हणून ती संस्काराने सुद्धा परिपूर्ण झाली पाहिजे. याकडे आई म्हणून आज आम्ही लक्ष देतोय का? सगळ्यात मोठा प्रश्न आहे महाराज, सगळ्यात मोठा. कारण तुमच्या मुलीला तुम्ही जे संस्कार देणार आहात त्या संस्कारांच्या बळावरती ती ज्या घरात जाईल त्या घराचा एक स्वर्ग करत असते किंवा त्या घराचा नरक करत असते. हे वास्तव कधी विसरू नका. आता खऱ्या अर्थाने जर पाहिला गेलं असं होऊ नये, पण आज कीर्तन संपल्यानंतर घरी जाताना जर तुमच्या भावाच्या बायकोचा म्हणजे भाऊजाईचा फोन आला आणि तिनं तुम्हाला सांगितलं, आजपासून मी माझ्या सासऱ्यांना म्हणजे तुमच्या आईला सांभाळणार नाही, तुम्ही तिची सोय करा, तुम्ही झोपू द्याल ना रात्रभर. ओ, तिने मला लहानाचं मोठं केलंय, हो तिने मला कष्टानं वाढवलंय. निघाली सकाळी गाडी, आली उद्याच्या कीर्तनाला सासूबाई इथं. पण इथे एकच विचार करा माझ्या बहिणींनो, खऱ्या अर्थाने जिने दुसऱ्याच्या बांधावर 200 रुपयानं काम करून तुमचा नवरा घडवलाय आणि ज्याने दिवसाची रात्र करून तुमचं सासर घडवलंय, ते सासरे आमचे आई वडील होऊ शकत नाहीत का? म्हणून हात जोडून तुमच्या पायावर आजच्या कीर्तनातली दुसरी विनंती करतो, 7 जन्म ज्या घरामध्ये काढायचे त्या घराला जर सात्विकता असेल तर त्या घराचा स्वर्ग होईल, आणि घराचा स्वर्ग झाला तर त्या सात्विक घरामध्ये उद्याचे शिवराय जन्माला येतील. हे वास्तव कधी विसरू नका, अन्यथा आपल्या घराची माती झाल्याशिवाय राहणार नाही. हे सगळ्यात मोठं वास्तव. आता सुनबाईला बोल का सासूबाईला जरा बरं वाटतं, पण सासू नावाचा प्राणी एवढा सोपा खऱ्या अर्थानं आपल्या गावची सासू ब ब ब ब ब तिच्या पप्याचं लग्न झालं, तिने निम्म्या गावात भांडणं लावली. काय तुमच्या सुना, माई सून नक्षत्र आहे, नक्षत्र. 2 वर्ष आधीच्या आलेल्या सगळ्या सुना सांगतात, थांब तू 6 महिने, ती तुझीच नक्षत्र बदलीन तेव्हाच तू जागे होशील. आता सप्ताह चालला होता, ती म्हणली सुनबाई बाहेर नको पडू,
आधीच युक्रेनचं युद्ध चाललंय, एखादा बॉम्ब पडायचा. आणि आधी पाकिस्तान कुण्या हवा आली होती. पप्प्याने आधीच 3 वेळा पोलीस स्टेशन करून तुला आणले, बाहेर नको पडू. आता उद्या पोळ्यांचा स्वयंपाक करायचा आहे, तुम्ही डाळ वाटून घे, मी जरा शेतात जाऊन येते. आपल्याच गावची सासू होती, गेली शेतात, आली 20 मिनिटांनी. तिने फक्त घरात डोकून पाहिलं, सुनबाई दिसाना, डाळीचं तपेलाही दिसाना. ती घरात नाही घुसली, आपल्याच गावची होती. ती परत निम्या चौकात फिरून आली. काय तुमच्या सुना, काय तुमच्या सुना, माई सून, नक्षत्र आहे नक्षत्र. 15 मिनिटात डाळ वाटली, आली घरी. गुणाची ग माई सून, गुणाची गुणाची. पप्प्यानं त्रास काढला पण वाया नाही गेला. पण सुनबाई ती डाळ ठेवली कुठं? ती म्हणजे हाय का सासूबाई? मला वाटलं तुम्ही हुशार असाल, तुम्हीच म्हणजे डाळ वाटून ये. आता अख्ख्या चौकात डाळ वाटून आले, आता कुठं घरात डाळ राहते वय, तेव्हा तुम्ही जागेवर आले. पण तुम्ही सोप्या नाहीत ना. माझं बोलणं इथं बसलेले एखाद्या सासूबाईला जर वाईट वाटलं असेल तर खऱ्या अर्थानं तुम्ही मला सांगा. मुलगा म्हणून तुम्हाला एक प्रश्न विचारतो, तुमची अपेक्षा आहे ना तुमच्या येणाऱ्या सुनेनं तुम्हाला आई म्हटलं, आई म्हटलं पाहिजे, आई मानलं पाहिजे. मागच्यांच्या डोक्यात वेगळी खटकी चालली.